एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। पंतप्रधान मोदींना रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा फोन आलाय। दहशतवादी लढाईत भारताला आमचा पाठिंबा आहे असं रशियाच्या अध्यक्षांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा फोन आला। दरम्यान फोन करून त्यांनी दहशतवादाविरोधात लढाईत भारताला पूर्णपणे पाठिंबा आहे असं म्हटलंय। या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताला फोन केला, याचा अर्थ रशिया पूर्णपणे भारताला सपोर्ट करेल। बरोबर आहे। पुतिन यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन आला आहे। पहलगाव हल्ल्यावर त्यांनी तीव्र निषेध देखील केलेला आहे आणि त्यांनी म्हटलं की दहशतवाद विरोधी लढ्यासाठी भारताला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे। रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून पहलगावमध्ये झालेला जो दहशतवादी हल्ला आहे त्याबद्दल तीव्र निषेध दिलेला आहे आणि त्यांनी असंही म्हटलंय की निष्पाप नागरिकांच्या मृत्यूबद्दल मी शोक व्यक्त करत आहे आणि भारताला दहशतवादी विरोधी लढ्यात संपूर्णपणे पाठिंबा दिला असंही त्यांनी म्हटलं आहे। या निमित्ताने भारत रशियांच्या दरम्यान जी मैत्रीपूर्ण संबंध आहे त्याला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे। आपल्याला माहित असेल गेल्या अनेक वर्षापासून साधारणतः भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत आणि रशिया यांची मोठी मैत्री आहे आणि त्याच दरम्यान आता जर ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुद्द तिथले राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी फोन केला, त्यांनी म्हटलंय की आम्ही या संपूर्ण जे भारत आणि रशिया संदर्भात जे व्यवहार होतात आणि विशेष अत्यंत सवलतीच्या रणनीतिक भागीदारीला आम्ही पुन्हा एकदा बळकटी देऊ। आणि त्यांनी हे म्हटलंय की पंतप्रधान मोदींनी त्यांच्या विजय दिनाच्या निमित्ताने पुतिन यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहे। आपल्याला माहित असेल की रशियामध्ये जो रशियाचा डे आहे त्याला वर्धापन दिन आहे, त्या निमित्ताने त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रित केलं होतं, पण या कार्यक्रमाला आता खुद्द राजनाथ सिंग जाणार आहे, संरक्षण मंत्री। त्यामुळे या निमित्ताने पुन्हा एकदा भारत आणि रशियाचे संबंध दृढ झाले असंच म्हणावं लागेल। धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान दहशतवादी विरोधी लढाईत भारताला पाठिंबा असल्याचं रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केलंय।